नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं बदलापूर देवदर्शन या सिरीजच्या अजून एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, त्याच्या अगोदर तुम्ही आपला पाहिला असेल कल्याण मधला आय थिंक जो शनी मंदिराचा व्हिडिओ असेल तो पाहिला असेल तुम्ही. त्याच्यानंतर आपला पोपटीचा व्हिडिओ आला. तर आजच्या बदलापूर देवदर्शनच्या सिरीजमध्ये आपण पाहणार आहोत श्री गजानन महाराजांचं मंदिर जे बदलापूरमध्ये आहे. आणि बदलापूरमध्ये असे खूप सारे मंदिर आहेत. म्हणजे गजानन महाराज झाले, त्याच्या गजानन महाराजांची पण खूप मंदिर आहेत. स्वामी समर्थ झाले, परत हनुमान मंदिर झाले. आपल्याला 11 हनुमान मंदिर पण करायचे बदलापूरमध्ये. तर तो पण व्हिडिओ तुमच्यासाठी लवकरच घेऊन येणार आहे. तो आज आहे संडे. आता मस्तपैकी चहा वगैरे आंघोळ वगैरे झालेली आहे आणि गार्गी आरव आणि मी आता चाललोय आपण श्री गजानन महाराज मंदिरामध्ये, जे आपलं आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि गांधी चौक याच्या जवळ आहे. स्टेशन पासून पण जवळ आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे तुम्हाला श्री गजानन महाराजांचं मंदिर. तर बोला गण गण गणात बोते श्री गजानन महाराज की जय. चला तर मित्रांनो, निघूया फटाफट आणि आता भेटूया डायरेक्ट मंदिरामध्ये. मंडळी, आता आपण गजानन महाराज मंदिराच्या इथे पोहोचलो आहोत. आणि इकडे कसं येतं ते तुम्हाला दाखवायचं. हा बघा, हा गेट आहे. मी आतमध्ये आलोय, पुढे गाडी पार्क वगैरे गेले आणि हा आपला मेन रोड आहे. त्या इकडे या समोरून जो रस्ता दिसतोय तो आपला स्टेशन कडून येतो आणि एक राईटला जातोय तो गांधी चौकात जातो. आणि या इकडे आपला शिवाजी महाराज चौक आहे आणि शिवाजी महाराज चौकापासून जवळच आहे इकडे आपला. या इकडून आपल्याला यायचंय म्हणजे स्टेशन कडून चालत 10 मिनिटात तुम्ही पोहोचू शकता. बदलापूर ईस्टला उतरून त्या इकडे येऊ शकता. इथे अनुपम बुक डेपो म्हणून आहे. हा सिग्नल दिसतो तिथे आणि या इथे गेट पाहू शकता, श्री गजानन महाराज प्रवेशद्वार. तर इकडून आतमध्ये जायचंय आणि इकडे समोरच मंदिर आहे, पाहू शकता. तर आता आतमध्ये जाऊया मंदिरात, गजानन महाराजांचं मस्तपैकी दर्शन घेऊया. ते गेलं म्हणजे गेट मधून आतमध्ये गेलं, इथे समोरच दत्त मंदिर आहे आणि या इकडे गजानन महाराजांचं मंदिर आहे. आणि इकडे बघा छोटी मुलं खेळत आहेत आणि खूप सुंदर असा परिसर आहे, स्वच्छ परिसर आहे. तर आतमध्ये जाऊया. महाराष्ट्राच्या बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव नगरीत वसलेले भक्तांच्या श्रद्धेने आणि विश्वासाचे केंद्र म्हणजेच श्री गजानन महाराज. सन 1878 मध्ये शेगाव येथे श्री गजानन महाराज प्रकट झाले. त्यांच्या चमत्कारिक जीवनामुळे आणि उपदेशामुळे ते संपूर्ण महाराष्ट्रात पूजनीय ठरले. येथे अध्यात्म आणि निसर्ग यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळतो. गणगण गणात बोलते. श्रद्धा आणि सबुरी ठेवणाऱ्यांच्या आयुष्यात ते नेहमीच कृपा करतात. बोला श्री गजानन महाराज की जय. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. इकडे
पाण्याचे नळ लावलेत आणि ते हातपाय स्वच्छ धुवून नंतर मंदिरात प्रवेश करायचा आहे. तर श्री गजानन महाराज मंदिर आणि या इकडचा परिसर पाहू शकता किती सुंदर असा परिसर आहे आणि खूप शांत असा आणि स्वच्छ परिसर आहे. पाहू शकता आजूबाजूचं एम्बियन्स आणि इकडे लहान मुलं खेळत आहेत क्रिकेट. आज रविवार आहे तर. आणि समोरच आहे श्री दत्त मंदिर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. वा गुड शॉट. तर हा असा मंदिर परिसर आहे आणि आपल्या गजानन महाराज मंदिर. तर आता मंदिरामध्ये दर्शन झालंय खूप छान असं. आतमध्ये पुजारी वगैरे नाही त्याच्यामुळे आपल्याला माहिती काय भेटली नाही. तर तुम्हाला सांगतोय मंदिर कधीपासून चालू असतं ते पण वेळात. आधी आता आपण जाऊया दत्त दिगंबरांचं दर्शन घेऊ. आणि ते आतमध्ये प्रवेश केल्यावरच जे आहे ते दत्तगुरूंचं मंदिर आहे. पाहू शकता श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आरव दर्शन घेतोय. तर छान अशी दत्तगुरूंची मूर्ती आहे पाहू शकता इकडे. आणि ते छोटी पितळेची मूर्ती पण आहे आणि ते संगमरवरी मूर्ती आहे. महाराज प्रगट दिवस असतो त्या दिवशी ते भंडारा वगैरे असतं, भजन वगैरे असतात, कीर्तन वगैरे असतात. तो असे कार्यक्रम असतात. आता इथे पुजारी नाही त्याच्यामुळे आपल्याला काही जास्त माहिती घेता आली नाही. सो चला आता थोडा वेळ शांत बसू येते आणि गजानन महाराजांचं नामस्मरण केलं. मस्तपैकी छान दर्शन झालेलं आहे गजानन महाराजांचं. श्री गण गण गणात बोते आणि खूप शांत असं वातावरण आहे आणि खूप छान सुंदर असा परिसर आहे. आणि हे आजूबाजूचा परिसर पाहू शकता. हे आपल्या जांभ्या दगडाने बांधकाम केलंय पाहू शकता. हे आता केलंय म्हणजे जस्ट आता 3-4 महिने झाले. हा आपला कोकणातला दगड आहे पूर्ण. सो स्टेशन पासून जवळ आहे म्हणजे 1 किलोमीटर असेल. 10 मिनिटात तुम्ही पोहोचू शकता बदलापूर ईस्टला उतरून. आणि या इथे दर्शनाची सकाळी मंदिर उघडण्याची वेळ सकाळी 7 ते दुपारी 1 पर्यंत. त्याच्यानंतर 4 ते रात्री 9:30 पर्यंत मंदिर दर्शनासाठी खुलं असतं. खूप प्रसन्न असं आहे इथलं वातावरण. आणि आज जरा संडे असल्यामुळे मुलं खेळतायत आवारात. त्याच्यामुळे थोडी मुलांची गडबड आवाज तुम्हाला ऐकायला येत असेल. तर खूप छान असं आता दर्शन झालंय. थोडा वेळ इथे मस्तपैकी आपण थांबूया त्याच्यानंतर मग घरी जाऊ. तुम्हाला जर या मंदिराला भेट द्यायची असेल तर या वेळेमध्ये तुम्ही येऊन गजानन महाराजांचं दर्शन घेऊ शकता. आपल्या बदलापूरमध्ये बरीचशी अशी मंदिर आहेत गजानन महाराज. इथं आपण पुढे छत्रपती शिवाजी महाराज चौकात गेलो तिथे पण एक छोटं गजानन महाराजांचं मंदिर आहे. तर खूप छान असं आजचा आपला संडे गेलेला आहे. तुम्हाला पण गजानन महाराजांचं दर्शन घडवण्याचा प्रयत्न केला आहे. आजचा जर व्हिडिओ तुम्हाला काही कारणास्तव आवडला तर नक्की लाईक करा. बोला श्री गण गण गणात बोलते. भेटू आता अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय टाटा. टेक केअर. आरवाला बघा टेक केअर करायला.